नमस्कार मंडळी, मी संदेशमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आज आहे सोमवार आणि सोमवार असल्यामुळे माझी आज गुरांजवळ पाहिलं, कारण दादा एकदा थोडा आराम पाहिजे ना, म्हणून मी गुरांजवळ आलो. तर मंडळी गुरांची गेलो असता म्हणजे मी गुरं घेऊन आलो शेतावरती पूर्ण. आणि ज्या गोष्टीचा मला एक व्हिडिओ दाखवायचा होता आवर्जून, ती गोष्ट मला आज खरोखर म्हणजे ह्या नक्षत्रामध्ये फुटते, पण तर आता नाही, एकादशीच्या अगोदर ती वस्तू फुटते. तर ती दाखवतो तुम्हाला, कारण हा एक म्हणजे निसर्गाचं देणं आहे ते, आणि इतकं सुंदर आहे की खरोखर जेणेकरून बघाल तुम्ही. आणि मी नॅचरल दाखवतो की त्या ठिकाणी आहे ती दाखवतो आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. थोडा अबूट आहे पूर्ण, कारण थोडा काळो घेतो आहे. सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. तर चला मंडळी, ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहे, म्हणजे जी गोष्ट आपल्याला अचानकपणे भेटली आणि ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती त्याच बघायला भेटते. तर चला ती मंडळी तुम्हाला दाखवतो मी आता. मंडळी जी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, मला माझ्या मनामध्ये होती की ही गोष्ट आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवायची, त्याची रेसिपी वगैरे. ही आहे मशरूम. हिला इंग्लिशमध्ये मशरूम कसं काहीतरी म्हणतात आणि मराठीमध्ये आलंबी. पण ही बघा एवढी सुंदर अशी आहे, फुटून भरपूर गेली. तर मी आदूला प्रत्येक वेळेला बोलायचो, म्हटलं आदू अरे आपल्याला आलंबीचा एखादा व्हिडिओ दाखवूया, काहीतरी काढूया. पण तो यायचा जमवायचा आणि मला कामावर नाही यायचं भेटत नाही. पण आज मी समोर होतो आणि मला एक म्हणजे नैसर्गिक, हे बघा एक भेटलेली आहे, दिसलेली बघा किती आहेत त्या. जे हे असं आहे की मला वाटलं पण नव्हतं की ते आज भेटतील किंवा आज फुटतील. अजून दुसऱ्या पण ठिकाणी बघा भरपूर आहे ते बघा, म्हणजे जेणेकरून त्यांचा सीझन संपलेला आहे. कारण मला वाटतं आषाढी एकादशीच्या अगोदर त्या फुटतात. पण आज जे आपल्याला पाहायला मिळलं तर खरोखर आनंद भेटते. तर चला आपण आता जमूया आणि पुढच्या वेळेला नंतर तुम्हाला दाखवतो. तर ती मंडळी थोडी बघा, थोडी इथं पण थोडीशी आहे, पण ती वितळून गेली आहे. काल उपडलेली आहे बघा. किती सांगतो तुम्हाला, दाखवतो आता किती आहेत ते बघा. हे शिमटी आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 इथं होत्या. पण त्या आजच्या नाहीत, त्या कालच्या आहेत. कालच्या वितळून गेलेल्या आहेत त्या पण होत्या. आणि आज थोडं हे आहे. तर म्हणजे काय माहिती आहे, हे नैसर्गिक जे नॅचरल जे देणं असतं निसर्गाचं, ते खरोखर अति सुंदर असतं. आणि त्याची भाजी रेसिपी काही लोकांना ते आवडत नाही, ते अशा प्रकार लागते तशा प्रकार लागते. पण सांगायचं म्हणजे किती जे देणं आहे ना, औषधी असतं आणि लोकांनी खाल्लं पाहिजे वर्षात नाही एक वेळ तरी. पण ते आम्ही खाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही असं खाऊन झाले, पण तुम्हाला दाखवता आलं नाही की हे असं कोकणात अशा वस्तू भेटतात किंवा अशा प्रकारच्या होतात. अजून भरपूर अशा काही दाखवण्यासाठी आहे. आता मी जो उभा आहे तो आपल्या शेतामधला पाट आहे. हे बघा, हा पाटाचं पाणी आपल्या शेतामधला आलं आहे. पाणी थोडा कमी झालं कारण पाऊस कमी झाला. वरती जागा थोडी खराब म्हणजे जिथं हे पाणी येणे जागा जिथं ती कचऱ्याने किंवा मातीने भरली असेल, त्यावेळेला तो थोडा पाणी हा आपला शेत आहे पूर्ण. बघा, तर गेल्या वर्षी ह्या पाट्याच्या त्या साईडला होता. आता आपण ह्या वर्षी इकडं वाढवलं आहे जरा. बघा खालपर्यंत आहे असं. चांगला आहे कारण थोडा मागं नाही. आणि बियाणं आहे वाडा कोलम, म्हणून आपला व्हिडिओ दाखवला असेल पेरणीचा वगैरे. तर हे बघा, हे अशा प्रकारे मला पूर्ण आज काळोख आहे, ढगाळ वातावरण आहे पूर्ण ढगाळ आहे. सूर्य तर अजून दिसलेलाच नाही लोकांना. पाऊस पण सकाळ होता. तर म्हटलं चला जाता आता काहीतरी दाखवूया. आणि अजून थोडीशी आपली नाचणी आहे, ती नाचणी म्हणजे ती पावसामुळे थोडी आपली आवटायची राहिलेली आहे. त्यात आवण आता तिचं काय झालं, मी आवण एक ठिकाणी जिथं केला होता तो उशिरा पेरल्यामुळे तो खराब झाला याचा अर्थ छोटा झाला, खराब झाला छोटा झाला आणि तो वेळ लागेल. तर ते बघा, हा आपला नाचणीचा भाग थोडासा आहे ना, इथं मध्ये दिसतो तांबडा नांगरलेला आहे, तो आवटायचा आहे. तो अजून नाचणी आवटायला खूप वेळ आहे, कारण पहिली जुनी लोक गणपती येईपर्यंत नाचणी आवटायची. तर ते आता काही तेवढं असं होत नाही गणपती एवढं. पण आता तुम्हाला वाटतं गणपतीला अजून 1.5-2 महिने, तोपर्यंत तिथे त्याच्या अगोदर लोकांची शेती पूर्ण झाली आहे. हे बघा, हा पूर्ण पण खालपर्यंत हा आपला आहे, थोडासा राहिलेला असं आहे. म्हणजे ह्यावर्षी थोडासा वाढीव केलेला आहे. अरे मोर होते पण मला लांब आहेत, ते दाखवता येऊ शकत नाही, कारण का ते मी तिथे जाईपर्यंत ते उडून जातील, कारण माझ्या आवाजाने ते वर आले पळून गेलेत. तर म्हणजे चला आता पुढं काय दाखवूया, कारण आता आपल्याकडं शेतामध्ये त्या म्हशी येतात, त्या म्हशींचासुद्धा रस्ता बंद करायचा आहे, ते पण करायचं आहे. आणि खास करून मला तुम्हाला जी गोष्ट दाखवायची होती आलंबीची, ती दाखवायला भेटली या व्हिडिओमध्ये. छोटंसं का होईना पण दाखवायला भेटली, तर मलासुद्धा खूप आनंद झाला. हां, आणि तर चला म्हटलं आता पुढे दाखवूया आपण काय आहे ते. ही अळबी आहे आपण आणलेली, तर साफ करण्याचं काम चालू आहे. इकडं बसले बायको, आणि अशा प्रकारे साफ करतात पाण्यामध्ये, असे तेही करून घ्यायचे.
हे अशा प्रकारे साफ करायला घ्यायची असते. तर बघा ही आता एवढी अशी साफ करून झाले सर्व. आता आपण वळूया रेसिपीकडं. कशी साधी सोपी सरळ रेसिपी आहे. जरा इकडे की नाही काय काय घेतलं बघू दाखवतो ना. काय काय बघा, ही थोडीशी लसूण आहे, तिखट आहे, गरम मसाला आणि हळद आहे, आणि इकडे आपली अल्बे. चवीप्रमाणे तेल टाकायचं आहे. एकदम सोपी साधी रेसिपी आहे फक्त, पण ती प्रत्येकाच्या चवीवरती आहे. लसूण टाकायची पहिली. हां सॉरी, तो गरम मसाला आहे ना. हां, धने पावडर आहे. याच्यामध्ये वाटण वगैरे काय टाकण्याची आवश्यकता नाही, पण ज्यांना जर हवे असेल तर टाकू शकतात. पण आमच्या चवीप्रमाणे आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघा कसं कसं टाकायचं आहे. हे सगळं मसाले एकत्रच टाकून घ्यायचे. आणि त्याच्यावर डायरेक्ट कोथिंबीर टाकून द्यायची. साधी सोपी रेसिपी. त्याला थोडं पाणी सुटतो. आता मी जरा समोरची खिडकी उघडली म्हणून तो गॅस जरा इकडे तिकडे होतो आहे, कारण काळूक आहे ना त्यासाठी. तर थोडं ढवळून घ्यायचे तिला एकत्र. तिला पाणी ॲटोमॅटिक आपोआप पाणी सुटतं सगळ्यांना. तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे तेवढी तिखट करायची. शक्यतो जास्त गोडी नाही नव्हतं. अशा प्रकारे ढवळून घ्यायची. तर आता आपण जो ढाकण मारायचं आहे ना, हां, झाकण वगैरे मारायचं नाही, त्याला पाणी सुटतं. त्यामुळे झाकण वगैरे कधी मारायचं नाही, अशीच ठेवायची असते. चला आता आपण पुढं बघूया. गॅस हां समोर दर्जा बंद कर, खिडकी बंद केली असं. म्हणजे थोडीशीच होती, पण तुम्हाला रेसिपी दाखवण्यास भेटलेली आहे. त्यापुढे आपण शिजल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर हे पाणी नाही टाकतं, त्याला एवढं पाणी सुटलं आहे इथं. त्यात पाणी वापरायचंच नसतं, कारण मग त्या अंगच्याच पाण्यावरती शिजते बघा. आता एवढं पाणी सुटलं आहे त्याला. बघा मीठ टाकू. हे चवीप्रमाणे त्यात मीठ टाकायचं आहे, तुमच्या प्रत्येकाच्या चवीप्रमाणे. कुणाला खारट पाहिजे, कुणाला थोडं आणणी लागतो, तशा प्रकारे मीठ टाकून घ्यायचं. याच्यामध्ये मुळात पाणी टाकलेलं नाही, हा पाणी एवढा अंगचा पाणी सुटलेला आहे. चला आता म्हणजे आता आपल्याला जर भूक लागली, जेवण घ्यायचं आहे. जेवण नंतर तुम्हाला दाखवतो. चला म्हणजे आत्ता मी जेवायला बसतो आहे. तर यांच्या जेवणामध्ये आमच्या मेनूमध्ये म्हणजे काय काय सांगतो तुम्हाला मी. कारण का ही आहे कढी, इकडे आहे वाटाण्याची भाजी, इकडे भेटलेली आपली अळंबी, थोडासा भात आणि भाकरी. बाकी सर्व आम्ही तयारी केली एकत्र. आणि दुपारची वाजले 12, 12:15. दुपारचं आता मी जेवण करतो आहे. तर चला मंडळी, सगळ्यांची जेवताना रजा घेतो होता. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. तर चला मंडळी, नमस्कार.